हॅपी बर्थडे मामा. थँक्यू. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर आज मी खूप दिवसांनंतर एक फुल व्लॉग बनवते बिकॉज पप्पांचा बर्थडे. सो बर्थडे तर काल होता पण आज पार्टी करणार होता आम्ही, कारण की माझ्या आत्या लोकांनी पार्टी अरेंज केली आहे. सो तुम्हाला बघायला मिळेलच आमच्या घरची पार्टी कशी होते, कशी झाली. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की माझे पप्पा कसे. सो स्टे ट्यून आणि लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आम्ही केला होता बर्थडे सेलिब्रेट, ज्या दिवशी पप्पांचा बर्थडे होता. आणि हा बर्थडे होता पप्पांचा 15th बर्थडे. आणि देन नेक्स्ट डे व्लॉगची सुरुवात अशी झाली आहे. चटई पण नाही का? हे बघा, अजून बघा काय बोलतेय ही गाईस. मम्मा आणि गाईज आम्ही ऑडियन्स. पाणी टाकायला पाहिजे होतं का? मम्मा गाईज हाय. तर अशा प्रकारे गडबडीमुळे माझ्या ब्लॉगची सुरुवात ऋषिकानेच केली होती. आम्ही सगळे इकडे. बाय गाईज, आज फिर इतना ही. आणि 15th बर्थडे असल्यामुळे आम्ही पप्पांसाठी 50 दिवे बनवत होतो. आणि इकडे तुम्ही बघू शकता आम्ही बनवले ते पिठाचे दिवे. सो जसे जमले तसे आम्ही बनवले होते. आणि हे अशा प्रकारे डेकोरेशन केलं होतं. इकडे तुम्ही बघू शकता ते होते आमचे मामा आणि ही आपली सगळी मंडळी. तर हा होता आमच्या टेरेसवरच्या डेकोरेशनचा फायनल. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आपल्या बर्थडे पार्टीला झाली सुरुवात. सो स्टे ट्यून. त्यांनी एकेकाने यायचं. खूप चांगला मुलगा आहे, शांत मुलगा आहे, असा भाचा आहे माझा, दोन्ही नाचाचा आहे बघा. त्याच्यातर्फे मी बोलते शुभेच्छा. माझी लाडाची लाडू बोललच. ये सस्मिता. वडिलांसारखाच तो आम्हाला प्रेम लावतो. आई वडील नाही राहिला आम्हाला, पण तो आम्हाला जीव लावतोय. म्हणजे आम्हाला आई वडिलांची आठवण येत नाही. तो आहे पण सगळे कर्तव्य पूर्ण करतो आमची. आता हे करतो म्हणजे आम्हाला कधी दुखवलं नाही त्याने. असं शेवटपर्यंत व्यवस्थित राहा. आपले हेच पाहिजे. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बंधू. पैशो, तुला संधी शेवटची देऊ का लगेच देऊ? शेवटला देऊ ना. ठीक आहे, चालेल. चला आता मी त्यांची सौ ताईनी पण शेवटी काहीतरी तर बोलायलाच पाहिजे नवऱ्याबद्दल. आज 50 वर्षामधले 20 वर्ष तर संसाराचे आहेत. तिच्या बरोबर झालेला संसार, तिच्या वेळोवेळी झालेले सुख दुःखाचे काही क्षण ते तिने इथं व्यक्त करावे. माझी पण इच्छा की तिच्यावरच्या आयुष्याचे अनुभव तिने द्यावे. ते ये खूप चांगलेच आहेत पहिल्यापासून, म्हणून मी कुठे जात नाही, घरीच राहते. घेऊन जायचं आता. आणि माहेर पण एकदम भारी माणूस. आता मी सगळ्यांचे निलिमा ताईला पण सांगत आहे, कारण मला माहिती आहे की सगळ्यात जास्त जवळचा मित्र म्हणून निलिमा ताईचे मिस्टर अमोल ते आज नाही आहेत. याची खंत सगळ्यांनाच आहे. पण तिला पण माहिती आहे की त्यांच्या दोघांमध्ये जी बॉन्डिंग आहे कुटुंबामध्ये ती वेगळीच आहे. जसं मी आज पण बोलतो, अमोल आणि परेश भाऊ आहे म्हणजे जय आणि वीरू आहेत, हे 100% आहेत. आता निलिमाताई येत आहे 2 शब्द त्यांच्याबद्दल बोलायला. करण अर्जुन येते. अच्छा, करण अर्जुन पण आहेत का? त्यांचा लाडका भाऊ इथे नाहीये, कामानिमित्त बाहेर गेलेला आहे. आठवण येते त्यांची. परेश भाऊ आणि ते खूप जिवलग भाऊ दम जीव आहे त्यांचा एकमेकांवर. लाडक्या भावाकडून मी तुम्हाला वाढदिवस खूप शुभेच्छा. सगळ्यांच्या शुभेच्छा देत असताना मी बघतोय सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. हे असेच अश्रू हे सुखाचे आहेत. हे असेच आनंद सगळ्यांनी एकमेकावर राहायचं आहे. आता पुढचे म्हणून मी रोहिणी ताईला बोलत आहे की पुढे हे बघा, हे आले कुटुंबाचे दोन. निनाद दादांचे सकाळी किती वाजता आला, दुपारी किती वाजता आला, याचा रेकॉर्ड पूर्ण असणार यांच्याकडे. आता यांनीच ते 2 शब्द मध्ये मांडून घ्यावे. कैसे कहूँ तू मेरे लिए कौन? काय बोलू मी परेश बद्दल? खूप चांगला आहे. त्यांनी माझ्या समोर त्याच्या आईला जी काळजी घेतली ती अविश्वसनीय आहे. कोणी नाही घेऊ शकत. पण
परेश हा परेशच आहे. त्याला कधीही राग येत नाही. राग आला तरी तो 2 तासाचा असतो. 3ऱ्या तासाला तो एकदम ओके असतो आणि स्वतःहून हाक मारणार आहे. त्याच्याबद्दल त्याला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. वा, खूप चांगलं अनुभव दिलेला आहे दादानी त्यांच्या आईच्या विषयी व तसेच माझ्या सासूबाई बद्दल जे बोलले ते खरंच खूप प्रार्थनीय आहे आणि मी पण विसरू शकत नाही ती गोष्ट. मी पण शेवटी काहीतरी बोलणारच आहे. जसं रोहिणी ताईचं पण थोडं एक वेगळा अनुभव तिने द्या. जर्मन लँग्वेज मध्ये बोलले. असा हसमुख कुटुंब सगळ्यांना भेटो. सुख दुःख येत असतात. हसत राहायचं आणि हसत जायचं हेच आपल्याला सगळ्यांना आहे. आता पुढचे मेंबर्स आहेत. मनीषाताई या इकडे. हे बघायला काकी पाहिजे होती. ती खूप आनंदाने उत्साहाने साजरा केला असा कार्यक्रम आपण ती असती तर. पण असो, सगळं एकदम सगळं सारखं होत नाही. तर माझ्या लाडक्या भावाला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असं हसत खेळत राहा. सगळ्यांची सांभाळून घे. बहिणीला पण सांभाळ, आम्हाला पण सांभाळ. सांभाळतो त्याबद्दल काही विचारही नाही. शुभेच्छा दिल्याबद्दल आभारी आहेत. आता मी सांगतो की त्यांची पायल तिच्या आयुष्यातले काही असतील ते ती एक्सप्लेन करेल. पप्पांबद्दल मी काय बोलू, कारण की त्यांनी माझ्यासाठी सगळंच केलंय. एव्हरीथिंग, काय पण कोणती पण गोष्ट जी या क्षणी मागितली आणि त्या क्षणी मिळाली नाही असं नाहीच आहे. त्याच्यामुळे मी खूप थँकफुल आहे की मला असे डॅड भेटले. थँक्यू सो मच गॉड. थँक्यू सो मच. प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी, पण ती होते नाही होते प्रत्येकाला वाटत असतं असं. तर पुढचे आता भाचे आहेत. भाच्या तर भरपूर आहेत या मामाना. म्हणजे असे भाचा तर दोनच आहेत पण भाजी भरपूर आहेत. म्हणजे किती त्यांना बोलतात ना की हे एक पुण्याचा भाग आहे की एवढा मामा बोलणार आहे. पोरगा नंतरच बोलत. आता मी बोलत आहे की सगळे मिळून भाजी येतात का एकेकाने यायचं ते बघा. या मग या एकत्र या. चला मामाला झाकलं तुम्ही. नाही आम्हाला ऐकायचंय सॉरी, आम्हाला काहीतरी ऐकायचंय. वाहून गेलं पाहिजे. बोला बोला चला मी एवढंच बोलेल की म्हणजे आईने जसं आम्हाला प्रेम दिलं तसंच मामा देतो. म्हणजे काहीच त्यामध्ये नाही. जसं आई म्हणजे आमचं हे करायचे तसंच मामा करतो. सगळं म्हणजे सगळं खाणं पिणं आम्ही म्हणजे इथलेच झालोय की सारखे येणं जाणं चालूच असतं. बस एवढंच बोलेल. बस. थँक्यू. आता तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेम आहे दोघं एक साईडला. माझ्या पप्पांसारखा पप्पा होणं शक्य नाही. पप्पांसारखं प्रेम मला आजपर्यंत कोणी केलं नाही. जशी माझी आई होती आजी तसे माझे पप्पा पण आहेत, मम्मी पण आहेत आणि माझी बहीण पण आहे. पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी किती झालं तरी पप्पांनी जे तू येण्याच्या अगोदरच मला असं वाटतंय की त्यांनी तुला एक गोष्ट दिली आहे ती म्हणजे प्रेमच नाव तुला दिलेलं आहे. म्हणजे प्रेम ऑलरेडी तुला जन्मताच तुझ्याकडे प्रेम आहे आणि शेवटपर्यंत प्रेम राहणार आहे. कारण ते प्रेम नाव तुझ्या आई वडिलांनीच तुला दिलेलं आहे. गौरी आहे. खूप भारी आहे. मला गणपती भारी लागलाय. मी कधी पण पप्पा नसतात मी कधी पण कॉल करून सांगते मला हे आणते आणि तो कधीही आणून देतो. कधीच विचारत नाही. कुठचीच गोष्ट विचारत नाही. मी आजारी असेल तरी पण तो पप्पांना फोन करून सांगतो का तुम्हाला सांगितलं का नाही मी आलो असतो असं तसं. सो मला सक्का काका नाहीये पण आम्ही सख्खेच आहोत असं नाहीच आहे. सगळे आम्ही सख्खेच आहोत. आम्ही बिलकुल चुलत असं वागतच नाही आणि सगळे आम्ही एकत्रच आहोत. असं एकत्रच राहू लास्ट पर्यंत. सो हॅपी बर्थडे काका. वैशू 2 शब्द बोलावे. तू माईक नको आहे कारण लाईट पण गेलेली आता समजतंय.
या क्षणाला खरंच आई पाहिजे होती. आईचं बंधूने खूप केलं. हॅपी बर्थडे बंधू. आणि आईलाच आम्ही तुझ्यामध्ये बघतो बस. माझ्याकडनं पण बंधूला, जसे माझे 2 भाऊ आहेत, त्यातला एक भाऊ देवाघरी गेला असला तरी मोठा भाऊ नंतर हा भाऊ आहे माझ्या. म्हणजे मी काल त्यांना बर्थडे विश केला तेव्हा मला असं समजलं की यांचा वाढदिवस हा 50वा वाढदिवस होता. तर मी बोललो 50वा वाढदिवस आणि काहीच नाही. तर मग मी साडूंना आणि विवरींना फोन केला की बाबा आपण आपल्या पद्धतीत काहीतरी आपण करूया, वाढदिवसाची प्लॅनिंग करूया. मग नंतर मी बोललो की आपण कुटुंबातच आपल्या ह्याच्यामध्ये करूया. शॉर्ट वेळामध्ये जेवढं करता येईल तेवढं मी खूप प्रयत्न केला. पण माझं एकच म्हणणं होतं की हे फक्त निमित्त असतं. आपण फक्त कुटुंब सगळं एकत्र यावं की जेणेकरून सुख असो दुःख असो आपण आपल्या आनंदाने साजरं व्हावं. बंधू, माझ्या कुटुंबाकडून, पूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सगळं सामर्थ्य यावं स्वामींकडून. आणि माझे साडू पण 2 शब्द बोलतील त्यांच्याबद्दल. म्हणजे जसं नीना दादा बोलला, वैशू बोलली की तो जो प्रसंग होता आईचा, त्यांच्या आजार सगळ्यांना असतात पण ती वेळ पण करोनाची होती. माणूस घराच्या बाहेर नव्हता पडू शकत, तो आईला घेऊन हॉस्पिटलची पायरी करत होता. आणि मी पण त्याच्यामध्ये होतो. इव्हन मी पण हॅक झालो होतो. कारण काय होतं की माझ्या कॉलनीमध्ये पण पेशंट भेटत होते. माझी बिल्डिंग सील होत होती की बाहेर नाही जाऊ शकत, विंगच्या बाहेर नाही निघत, बरेच नियम होती. तेवढ्या ह्याच्यामध्ये मी त्यांना गाडी घेऊन जायचो, त्यांना डब्बा, मग आम्ही बाहेर गाडीतच जेवायचो दोघं. मग आम्ही तो एक अनुभवलाय तो दिवस, तो क्षण मामींसाठी. नाही ते शेवटी तो भाग होता, तो मी नव्हतो, ते माझे स्वामी करून घेत होते. काही असेल आम्ही दोघांनी लक्ष दिला, मी आणि माझ्या साडूंनी. कारण ते पण मला कॉन्टॅक्ट करायचे, मी त्यांना तुम्ही गाडी घेऊन जा. ते पण बिचारे त्यांचे वेळ, सगळे गणपतीची वेळ, सगळ्या गोष्टी ऍडजस्ट. तो आपला कर्तव्य होता, आपण केला. आपण जावंही नाही, एक आपण मुलं म्हणून होतो. आणि ह्याच्या अगोदर आम्ही तुमचे जावंही नसून आम्ही पण तुमचे भाऊ आहोत. प्रत्येक सुखदुःखात जसे आतापर्यंत ह्याच्या पुढे पण आम्ही राहणार. आणि तुझा 50वा नाही, पुढच्या वेळी 75वा पण आपल्याला करायचा आहे. बरोबर की नाही? आपल्याला नक्कीच, पण त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करता येईल ते प्रयत्न करू. तुमच्या 75 पर्यंत तुम्हाला खूप जावं येणार आहेत, हे पण विसरू नका तुम्ही. आम्हाला करून देतील का नाही देतील, पण जावई वगैरे आम्हीच करतो. या आता बसा गोष्टीमध्ये. चला, झाले सगळे. हॅपी बर्थडे. सो अशा प्रकारे मामाने खूप छान अशी अँकरिंग केली आणि त्यानंतर आम्ही करणार होतो पप्पांचं औक्षण. सो स्टे ट्यून फॉर दॅट. तर अशा प्रकारे मम्मीने पप्पांचं औक्षण करून घेतलं, त्यानंतर आईंनी केलं, त्यानंतर मोठ्या आईंनी केलं, असं सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी औक्षण केलं. तर ही आहे माझी सुजाता आत्या, तिने पण औक्षण करून घेतलं. त्यानंतर माझ्या दुसऱ्या आत्याने पण औक्षण करून घेतलं, इकडे तुम्ही बघू शकता. तर ही आहे आमची सस्मिता आत्या. तर अशा प्रकारे दोघींनी पण औक्षण करून घेतलं आणि त्यानंतर होणार होतं दिव्यांनी औक्षण. ते 50 दिवे जे आम्ही बनवले होते. सो इथे एन्जॉय करत करत आमचं सगळं चालू आहे. आणि ही आमची मनीषा आत्या, बाय द वे संगीता आत्या इकडे मिसिंग आहे गाईज. अँड देन त्यानंतर सगळ्यांनी मिळून औक्षण करून घेतलं पप्पांचं त्या दिव्यांनी. तर अशा प्रकारे तुम्ही इकडे बघू शकता, सगळ्यांनी आम्ही औक्षण करून घेतलं. सो त्यानंतर चालू झालं आपलं फोटोशूट, जे की महत्त्वाचं असतं खूप जास्त. सो आम्ही सगळ्यांनी फोटोशूट करून घेतलं, सगळ्यांनी फोटोज काढून घेतले आणि त्यानंतर पप्पांनी केक कट केला. बाय द वे इकडे तुम्ही सगळे बघून घ्या आमची फॅमिली. सो अशा प्रकारे काका आणि हा होता पप्पांच्या बर्थडेचा केक. सो माझ्या आत्या वगैरे पप्पांना बंधू बोलतात, सो त्यांनी बंधूचा केक आणला होता. आणि जे बोलायचं ते बोल.
काकाबद्दल 2 शब्द बोल. काकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काका. आय लव्ह यू. असं खूप 100-1 वर्षाचा पोह आणि रोज चिकन मच्छी मटन आणलं का मला बोलत. सगळ्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा भेटल्या. हॅपी बर्थडे टू यू बंधू. हॅपी बर्थडे. मी खास स्पेशल आणलाय तुमच्या साळुंके कुटुंबामध्ये. स्पेशल केक आहे हा. मी माझ्या आयुष्याचे सगळे केक माझ्या लाडक्या बायकोचे तिच्या वाढदिवसानिमित्त मी तिकडे केक कापतो, पण हिला काही सांगितलं नाही कारण 2 दिवसानंतर तिचा वाढदिवस आहे. तर मी बोललो एक तुमच्या कुटुंबामध्ये मला पुन्हा संधी कधी मिळणार. मी त्याचबरोबर एक केक आणलाय तिच्या वाढदिवसाचा केक ऍडव्हान्स दिलाय. तर हा सोहळा मला पुन्हा आयुष्यात कसा मिळणार की एक भाऊ बहिणींचा एकाच दिवशी केक करेल. म्हणून मी आज तिला माझ्याकडून एक देन त्यानंतर आम्ही केली होती बिर्याणीची पार्टी. तर इकडे होती आपल्याकडे नॉनव्हेज बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी 2 ऑप्शन होते. सो अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं आणि इकडे बसलो होतो टाईमपास करत. त्यानंतर पुन्हा एकदा चालू झाला होता फोटोशूट. इकडे तुम्ही बघू शकता आम्ही इकडे काढतोय ग्रुप फोटो आणि इकडे जोपर्यंत मी जाणार नाही तोपर्यंत मी फोटो काढत पण नसते. सो त्यानंतर मी जेव्हा तिकडे गेली तेव्हा मी एक फोटो क्लिक केला आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आमच्या लेडीज गाईज. बाय बाय. त्यांना म्हटलं आपण व्हिडिओला आता एंड करतोय. सो सगळ्यांनी बाय करा. बाय. पण बाय बाय केल्यानंतर आम्ही केली होती आईस्क्रीमची पार्टी. इकडे तुम्ही बघू शकता सगळ्यांनी मिळून आम्ही आईस्क्रीम खाल्ली, म्हणजे आईस्क्रीम एन्जॉय केली. आणि इकडे आम्हाला सगळ्यांना पायऱ्यांवर बसवलं होतं कारण की आम्ही एवढे भाऊ बहीण होत की आम्ही पायऱ्यांवर बसलेलो कारण की पूर्ण फॅमिली एकत्र झालेली. त्यानंतर ह्या दोघांनी गिफ्ट अनबॉक्स केले आणि इकडे तुम्ही बघू शकता पप्पांना गिफ्टमध्ये आलं होतं, म्हणजे आत्यांनी दिलं होतं वॉच आणि त्यांचं गिफ्ट शर्ट पॅन्ट अँड ऑल. सो अशा प्रकारे त्यांनी गिफ्ट अनबॉक्स केलं. बाय 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 बाय. हॅपी बर्थडे मामा. थँक्यू. सो गाईज व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.